Good morning, friends. Once again, welcome to on Google Classroom Teaching Learning Program. Okay, last lecture we already discussed about the history of novel. The beginning part of the novel indicates that the importance of 18th century as gifted English literature for two new form, that is the periodical essays and novels. What is novel? What is the first novel in English literature? We already discussed about that. At that point, now we discussed about next topic, Indian scenario. We discussed about the European literature, what actually happened in Europe, and now in India, at that time what happens about the Indian novels. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की 18व्या शतकामध्ये नॉव्हेलचा उगम झाला. त्यामध्ये पिरियॉडिकल्स, एसेज अँड नॉव्हेल्स प्रामुख्याने प्रमुख असे फॉर्म्स लोकांना आकर्षित करू लागले. त्याच वेळेस भारतामध्ये सुद्धा इंडियन नॉव्हेल्सला महत्त्व आलेलं आपल्याला पाहायला मिळतंच. आणि नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इंडियन सिनॅरिओ. त्यामुळे इंडियन सिनॅरिओ भारतामध्ये काय स्थिती होती, परिस्थिती होती, सिनॅरिओज त्या काळामध्ये हे आपल्याला पाहायचं होतं. कारण पारतंत्र्यात भारत होता, अजूनपर्यंत स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. म्हणून नाव सी पेज नंबर 174. लास्ट लेक्चर आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट यू शुड हॅव टेक्स्ट बुक्स. विदाउट टेक्स्ट बुक यू कॅनॉट लर्न इंग्लिश. सो सी द पेज नंबर 174, इंडियन सिनॅरिओ. Rajmohan's Wife by Bankim Chandra Chattopadhyay, serialized in the Indian field, was the first novel in English written by an Indian. Here, Rajmohan's Wife, the writer Bankim Chandra Chattopadhyay. Chattopadhyay has written the first novel, Rajmohan's Wife. It is written in English. आता ह्यांनी पहिल्यांदा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये एक नॉव्हेल लिहिली, ती होती राजमोहन्स वाईफ. फर्स्ट नॉव्हेल इन इंग्लिश रिटन बाय एन इंडियन. एका भारतीय व्यक्तीने ही नॉव्हेल आपल्याला लिहिलेला पाहायला मिळते. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय इंडियन रायटर्स. अँड आफ्टर दॅट मोस्ट ऑफ द रायटर्स एमर्ज्ड अँड दे रोट इन इंग्लिश. These novels bore either nationalistic virtues or social issues. And what is the important nationalistic virtues? Still we do not get independence. आणि मग त्यांच्या लेखनाचा प्रामुख्याने जो विषय होता तो नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज. म्हणजे आपल्यामध्ये जे नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज आहेत, सोशल इश्यूज आहेत, की आपण भारताबद्दल त्यांनी त्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी दिसतो आपल्याला. नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज मीन्स गुड क्वालिटीज. भारतीयांच्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते त्यांनी त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या गोष्टीला सोशल इश्यूज आणि सामाजिक समस्या काय आहेत, समाजामध्ये काय चाललं आहे ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला ॲज देअर मेन फ्रेमवर्क्स. म्हणजे नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज, कारण त्यावेळेस भारत पारतंत्र्यात होता आणि मग भारतामध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि समाजामध्ये कुठले सामाजिक इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत ते दाखवण्याचा त्यांनी त्यातून प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला. मुल्कराज आनंद, R.K. नारायण अँड राजराव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिव्हेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आता प्रामुख्याने कोणते 3 लेखक महत्त्वाचे आहेत ट्रायो नॉव्हेलिस्ट्स. म्हणजे ट्राय मीन्स 3 जण. कोण? तर मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजराव. त्यांनी प्रामुख्याने इंग्लिश नॉव्हेल्स लिहिण्याचा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज आणि सोशल इश्यूज दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आफ्टर दॅट नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगुणकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल थ्रू देअर वर्क्स. आणि त्यानंतर अनेक रायटर्स जन्माला आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अमिताव घोष, विक्रम सेठ,
उपामन्यू चटर्जी ॲम्युलरेटेड द इंडियन नॉवेल. ॲम्युलरेटेड मीन्स सुधारणा करणे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा त्यांनी पुढे केलेल्या आपल्याला दिसतात. बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट, की ज्याप्रमाणे काळ बदलत गेला, परिस्थिती बदलत गेली, त्याप्रमाणे नॉव्हेलमध्ये पण त्यांनी त्या पिरियडनुसार लिहिण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आहे. Recent years have witnessed the dazzling performance by Indian novelists like Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai, and Kiran Nagarkar. The tradition of Indian English novels has undergone a vital change. A vital change since its birth, and it has undoubtedly very bright futures. त्यानंतर सलमान रश्दी असतील, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई आणि किरण नगरकर यांनी द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल अंडरगो व्हायटल चेंज. व्हायटल मीन्स इम्पॉर्टंट चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाउटेड एव्हरी ब्राईट फ्युचर्स. आता इंडियन सिनारिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भारतामध्ये अनेक नॉव्हेलिस्ट्सनी लिहायला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या कादंबरीमधून नॅशनॅलिस्टिक व्हर्च्यूज आणि सोशल इश्यूज लिहिण्याचा प्रयत्न केलेला दिसता येते. आणि त्यामध्ये 3 महत्त्वाचे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजराव, की त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला असतो. नाउ फ्रेंड्स, सी द पेज नंबर 175. पेज नंबर 175, 175 पान काढा. आता पुढचा टॉपिक आहे नॉव्हेला. वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द नॉव्हेला. A novella, the word originated from the Italian word novella, is a type of prose fiction which is shorter than a full length of novel, longer than short stories. आता नॉव्हेला म्हणजे काय, ते एक नॉव्हेल्स, परंतु इतर नॉव्हेलपेक्षा हिचं जो स्ट्रक्चर असतं ते छोटं असतं. इट इज वेल स्ट्रक्चर, इट शॉर्ट नॅरेटिव्ज. छोटे असतं, शॉर्ट नॅरेटिव्ज. इट इज वेल स्ट्रक्चर, इट शॉर्ट नॅरेटिव्ज, often satiric or realistic in tone. Satiric म्हणजे काय, विडंबनात्मक. It is a well structured, it short narrative, often satiric or realistic in tone. वास्तवाधिक असतं. It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at a single traditions. आता त्याचा कशावरती फोकस असतो, तर इट युजली फोकसेस ऑन द इन्सिडंट, वन इन्सिडंट, एखादा घटना घडलेली असते त्याच्यावरती जास्त फोकस असतो. ऑर इश्यू विथ 1 or 2 मेन कॅरेक्टर्स, आणि 1 किंवा 2 मेन कॅरेक्टर्स असतात आणि त्याच्यावरती जास्त फोकस या नॉवेल्सनी दिलेला असतो. जास्त गुंतागुंतीची नॉव्हेल नसते, शॉर्ट असते. सम ऑफ द फेमस नॉवेल्स इन इंग्लिश आर. आता ह्या ठिकाणी काय उदाहरणं दिलेली आहेत किंवा नॉव्हेलची उदाहरणं काय आहेत, तर त्यामध्ये पहा. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉन्रॅड. हार्ट ऑफ डार्कनेस ही एक कादंबरी आहे, जोसेफ कॉन्रॅडने लिहिली आहे. द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स. बिली बर्ड बाय हर्मन मेलिव्हिली. डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मॅन. सीज द डे बाय सॉल बेलो. पर्ल बाय जॉन स्टेनबॅक. दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉव्हेलाज. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाईल, गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ novellas. That time you give some examples. Heart of Darkness, The Turn of Screw, like this. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाईल की नॉव्हेलाची काही उदाहरणं द्या बरं. नॉव्हेला म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय नॉव्हेला, आणि व्हॉट एक्सप्लेन इट, गिव्ह एक्झाम्पल्स. त्याचे एक्सप्लेन द्या किंवा त्याचे उदाहरणं द्या. अशा प्रकारचे 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नाऊ नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ दी नॉव्हेल ऑर नॉव्हेला. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की एलिमेंट्स काय आहेत नॉव्हेलामध्ये किंवा नॉव्हेलामध्ये काय एलिमेंट्स असतात. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हेल or novella. All these factors may be related to one another in the work by an author. सगळे एकमेकाशी निगडीत असतात, त्याशिवाय नॉव्हेल कंप्लीट होत नाही. आता ह्या ठिकाणी थोड्याशा स्लाइड्स मी तयार केलेल्या आहेत, पहा. यू कॅन सी युअर टेक्स्टबुक ऑल्सो. व्हॉट आर दी एलिमेंट्स. द हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. First element, theme, plot, character, setting, conflict and language.
First, theme. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. थीम मीन्स काय? सेंट्रल आयडिया, म्हणजे मध्यवर्ती कल्पना काय आहे. व्हॉट इज द पॅसेज अबाउट, व्हॉट इज द नॉव्हेल अबाउट, अँड व्हेन वी गेट द आन्सर ऑफ द थीम इज द व्हेरी इम्पॉर्टंट. विषय काय आहे, त्या नॉव्हेलचा विषय काय आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, भौगोलिक आहे, व्हॉट एव्हर कुठला विषय असेल, सायन्स असेल, कुठलाही विषय त्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. थीम इज द सेंट्रल आयडिया in the novel which can be expressed in nutshell. It is a philosophical statement. It is a philosophical statement. Now, see in your textbook, page number 175, theme is the central idea in the novel which can express in a nutshell. It is philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of series of events in the story. It can narrate. This theme, he narrates the whole story, the whole novel, and characters acting in a particular setting. ज्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी कॅरेक्टर्सचा खूप महत्त्वाचा रोल असतो ह्यामध्ये, कारण कॅरेक्टर्स त्यानुसार आपली ॲक्टिंग करत असतो त्या ठिकाणी. पुढचा जो एलिमेंट आहे प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेक अप द थीम. It is created by the conflict, either internal or external. Plot may be simple or complex, consisting many subplots. According to the Aristotle, plot is a soul of drama. Plot is a soul of drama. आता जर एखाद्या ड्रामा किंवा कादंबरीचा जर सर्वात महत्त्वाचा भाग काय असेल तर प्लॉट. प्लॉट मीन्स सेरीज ऑफ इव्हेंट्स, ए चेन ऑफ इव्हेंट्स. एकामागून एक घटना घडत जाते, ते दाखवण्याचा प्रयत्न प्लॉट करत असतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लॉट इज इसेन्शियल द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स. घटनांचा जो क्रम आहे तो लावण्याचं काम हा प्लॉटच्याद्वारे आपल्याला कळतं. दॅट मेक्स अप द थीम. आणि ती थीम, ती जी सब्जेक्ट आहे, तो विषय आहे, कल्पना आहे, ती पुढे पुढे नेण्याचं काम हा प्लॉट करत असतो. अतिशय महत्त्वाचा असा एलिमेंट्स कादंबरीमधला आपल्याला पाहायला मिळतो. तशाच प्रकारचा प्लॉट आपल्याला ड्रामामध्ये पण गेल्या वर्षी आपण पाहिलेला आहे. It is created by the conflict, either internal or external. Conflict म्हणजे काय तर मनामध्ये चाललेली द्विधावस्था, स्ट्रगल, दॅट इज द कॉन्फ्लिक्ट्स, वाद. कशामध्ये तर इंटरनल और एक्सटर्नल. आपण म्हणतो ना मनामध्ये चाललेली द्विधावस्था की करावा किंवा नाही, टू बी ऑर नॉट टू बी, लाईक दिस कॉन्फ्लिक्ट चालू असतं. आणि ते कॉन्फ्लिक्ट कोणाच्या बाबतीत असतं? हिरोच्या बाबतीत. अनेक अडचणी येत असतात त्याला, आणि त्याला सामोरे जात असताना त्याच्यामध्ये जी द्विधावस्था होत असते, करावे की नाही, ही जी द्विधावस्था आहे ते आपल्याला पुढे पुढे नेण्याचं काम करत असते. प्लॉट मे बी सिम्पल और ए कॉम्प्लेक्स, कन्सिस्टिंग मेनी सब प्लॉट्स. आणि त्या प्लॉटमध्ये अनेक सब प्लॉट असतात, कधी कधी साधे असतात, कधी कधी कॉम्प्लेक्स असतात, आणि हे लेखका त्यामध्ये लिहित असतो. दॅट इज द प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स that makes up the theme. It is created by the conflict, either internal inside the mind of the characters or external with the other characters or entities. आता इंटरनल त्या प्रोटॅगॉनिस्टच्या म्हणजे हिरोच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आणि एक्सटर्नल काय चाललेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की माणसाला दोन मनं असतात. जसं की तुम्ही एखाद्या वेळेस लेक्चरला बसायचं किंवा नाही, आतलं मन म्हणत असतं बसावं, बाहेरचं मन म्हणत असतं नको बसावं. त्याप्रमाणे आपल्या इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू असतं आणि आउटर कॉन्फ्लिक्ट चालू असतं, एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट्स. म्हणजे ही जी द्विधावस्था आहे ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि हिरोची पण तीच अवस्था असते. प्लॉट मे बी सिम्पल, वन प्लॉट और कॉम्प्लेक्स, कन्सिस्टिंग द इंटरव्ह्युविंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. आणि त्यालाच अनेक सब प्लॉट्स लेखकाने, त्या कादंबरीकाराने जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच इलेमेंट्स म्हणजे थीम, प्लॉट आणि कॅरेक्टर्स. नेक्स्ट पॉईंट आहे कॅरेक्टर. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. जे कॅरेक्टरायझेशन केलेलं असतात ना, म्हणजे त्यामध्ये मेन कॅरेक्टर्स हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स एव्हरी आस्पेक्ट बाय द रायटर. प्रोटॅगॉनिस्ट मीन्स हिरो, त्यातलं प्रमुख पात्र. जे प्रमुख पात्र आहे त्या प्रमुख पात्र महत्त्वाचं आहे की त्याच्याबरोबर पूर्ण स्टोरी गुंफलेली असते, आणि त्याचबरोबर ती स्टोरी पुढे जात असते की मेन कॅरेक्टर कोण आहे त्या कादंबरीमध्ये.
त्यानुसार ती सगळी पुढे पुढे चाललेली असती स्टोरी. द मेन कॅरेक्टर हॅव बीन डिस्क्राईब दिस एव्हरी ॲस्पेक्ट्स बाय द रायटरने जो मेन कॅरेक्टरचे जे ॲस्पेक्ट्स आहेत, सगळ्या क्वालिटीज आहेत, त्या दाखवलेल्या आपल्याला दिसता मिळतात. प्रोटॅगॉनिस्ट दॅट इज द मेन कॅरेक्टर. तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जाईल, प्रोटॅगॉनिस्ट, व्हॉट इज द मीन बाय प्रोटॅगॉनिस्ट? दॅट इज द मेन कॅरेक्टर is in conflict with the character, entity or force which is known as antagonists. म्हणजे प्रोटॅगॉनिस्ट आहे त्या ठिकाणी विलन, हिरो आहे, नंतर त्याबरोबर विलनसुद्धा असतात. आपण सिनेमामध्ये पण पाहतोच की हिरोला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि त्याच वेळेस विलन अनेक प्रकारचे वाईट कृत्य करत असतो आणि मग त्यांना सर्वांना फेस करण्याचं काम हा प्रोटॅगॉनिस्ट करत असतो. प्रोटॅगॉनिस्टचं काम काय आहे, मेन कॅरेक्टरचं काम काय आहे की त्या गोष्टींना सामोरे जाणे, येणाऱ्या संकटांना सामोरे जाणे. येत असताना ज्यावेळेस संकट येत असतात त्यावेळेस तो कशा प्रकारे सामोरे जातो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दॅट इज द मेन कॅरेक्टर. इट डिस्क्राईब्ड बाय द रायटर. मग तो रायटर कशा प्रकारे ते लिहित आहे, त्या प्रोटॅगॉनिस्टच्या आयुष्यामध्ये आलेले अनेक प्रॉब्लेम, समस्या, त्या सगळ्या प्रोटॅगॉनिस्टच्या बद्दल तो लिहित असतो. द मायनर कॅरेक्टर्स आर हॅविंग लेस इम्पॉर्टन्स. आणि मग त्यामध्ये थोडे मायनर कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात की त्यामध्ये त्याने काय महत्त्व दिलेलं असतं मायनर कॅरेक्टर्सला, की बाबा फॉर एक्झाम्पल सगळे मायनर कॅरेक्टर्स पण त्यामध्ये स्टोरीमध्ये असतात की हिरोची बहीण असेल, भाऊ असेल, आई असेल, वडील असेल, त्याचे मित्र असतील वगैरे वगैरे. त्याचबरोबर सर्वंट्स असतील, हे दाखवण्याचा सुद्धा त्यामध्ये प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. दॅट इज द नाव सी द पेज नंबर 175. Characterization is related to the plot as a course of events take place because of certain behavior of the characters. Certain behavior of the characters. ते बिहेवियर कसं आहे कॅरेक्टरचं हे आपल्याला दाखवण्याचं काम लेखक करत असतो. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर्स कॅन रेंज फ्रॉम ए थंबनेल स्केच टू डीप. त्याचं पूर्ण चित्रण, डिपिक्शन म्हणजे काय, चित्रण केलेलं असतं त्या कॅरेक्टरचं. वर्डी हायली डिटेल व्हर्बल स्केच, पूर्ण त्याचं चित्रण आपल्याला त्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब इन इट्स एव्हरी आस्पेक्ट बाय द रायटर. प्रत्येक गोष्ट, त्याची बारीक सारी गोष्टसुद्धा त्यामध्ये डिस्क्राईब केलेली आपल्याला पाहायला मिळते. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. आणि लेखक त्या मायनर कॅरेक्टरला जास्त महत्त्व देत नाही. त्याचा फोकस कोणावर असतो, प्रोटॅगॉनिस्ट, मेन कॅरेक्टरवरती त्याचा फोकस जास्त असतो. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. आणि रीडरचं सुद्धा अट्रॅक्शन मेन कॅरेक्टर्सवरती असतं, कारण रीडरला पण माहीत असतं की मेन कॅरेक्टरच्या बाबतीत काय घडतं आहे बाबा स्टोरीमध्ये. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज ए प्रोटॅगॉनिस्ट. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोटॅगॉनिस्ट मीन्स मेन कॅरेक्टर is in a conflict with a character or entity or a force, internal, external, which is known as antagonist. आणि त्याच्या मनामध्ये जी द्विधा अवस्था चाललेली असते मेन कॅरेक्टरच्या बाबतीत, की बाबा आता या संकट तर आलेलं आहे, अनेक अडचणी येत आहेत, त्याच्यावरती मात कशा प्रकारे करायची, त्याला सामोरं कसं जायचं आहे, त्यावेळेस त्याची सिच्युएशन कशी असते, त्याच्यावरती त्याने कुठल्या प्रकारचे उपाय केलेले आहेत, त्याचा निर्णय कसा आहे, हे आपणाला लेखक त्यातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच characters are very important in the novels. Characterizations, giving some qualities. It is related to the emotions. आणि मग त्याच्या ज्या भावना आहेत, भावभावना, त्यामध्ये थोडासा मग तो रोमांस दाखवतो, त्याचे इंटरनल आहे, एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट आहेत. मग आपण ते सिनेमामध्ये पाहत असतो. सिनेमा इज अ पार्ट ऑफ लिटरेचर. हा सिनेमासुद्धा हा काय आहे, लिटरेचरचाच भाग आहे. आणि मेन कॅरेक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन नॉव्हेल बिकॉज ही सफर्ड फ्रॉम लॉट ऑफ थिंग्स इन हिज लाईफ. त्याच्या आयुष्यामध्ये तो अनेक गोष्टींना सामोरे जातो, प्रसंगांना सामोरे जातो, म्हणून तर त्याला मेन कॅरेक्टर म्हणलं जातं. कारण ज्याच्या आयुष्यात जास्त संकट आहेत तोच मेन कॅरेक्टर दाखवण्याचा लेखक प्रयत्न करत असतो. सेटिंग इज द नेक्स्ट एलिमेंट. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट वेअर द ऑल थिंग्स हॅपन. आता सगळ्या गोष्टी कुठं घडतायत, सेटिंग, मग त्या दाखवणं खूप गरजेचं आहे. मग तो कॅरेक्टर कुठं, त्या कॅरेक्टरला अनुसरून ह्या गोष्टी घडत असतात. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इज द स्टोरी टेक्स प्लेस. इट इन्क्ल्यूड्स प्लेस, ठिकाण. एखादा फॉर एक्झाम्पल
आर के नारायणची गाईड घेतली असेल तर तिथले प्लेस पहा तुम्ही, किती गाईड असतो आणि मग तो काय करतो, लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो. ते प्लेस त्यांनी दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. पिरियड, टाईम, क्लायमॅट और वेदर अँड लाईफस्टाईल, हे सगळं आपणाला त्या सेटिंगमध्ये पाहायला मिळतं. प्लॉट अँड कॅरेक्टर्स आर द टू मेजर एलिमेंट्स गॉट अफेक्टेड बाय सेटिंग, आणि त्यानुसार प्लॉट आणि कॅरेक्टर्स हे डेव्हलप होताना दिसतात. म्हणजे सेटिंग ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे प्लॉटची रचना करावी लागते आणि कॅरेक्टरची सुद्धा रचना करावी लागते. कारण सेटिंग खूप महत्त्वाचं आहे. कुठे ही घटना घडते आहे बाबा, कुठल्या ठिकाणी ही घटना घडत आहे, सेटिंग. मग आता तो शाळेत जात असेल तर तिथलं बॅकग्राऊंड दाखवलं पाहिजे, स्कूल. कॉलेजला जात असेल तर कॉलेज, एका ठिकाणी नोकरीला असेल कंपनीमध्ये तर कंपनीचं सेटिंग. दॅट इज द सेटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दॅट इज द गिविंग अँड दॅट इज द सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. ती घटना घडत असते, स्टोरी घडत असते. देर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ दॅट सेटिंग. इट क्ल्यूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमॅट और वेदर अँड लाईफस्टाईल. Plot and characters are the two major elements that are affected due to setting. Now, next next element, that is the conflict. Conflict, the struggle between the opposite forces in the story is called conflicts. आता हिरोच्या आयुष्यामध्ये ज्या अपोजिट गोष्टी घडत असतात, विरुद्ध फोर्स, म्हणजे द स्ट्रगल, त्याचा संघर्ष चालू आहे. आणि द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आणि त्याप्रमाणे आता एखादी कॉन्फ्लिक्ट, त्याची अवस्था कशी झालेली आहे, द्विधा अवस्था झालेली आहे, की बाबा गोंधळलेला आहे, तो कन्फ्यूज झालेला आहे, मनामध्ये अनेक त्याच्या वादळ आलेला आहे, की बाबा ही गोष्ट करू का ती गोष्ट करू, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी. जसं हॅमलेटमध्ये आपण पाहिलं की त्या मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण झालेली आहे. आणि मग ह्या ठिकाणी आपल्याला कॉन्फ्लिक्टमुळं त्या हिरोची जी अवस्था आहे ती अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन द नॉव्हेल. आणि प्रत्येक हिरोच्या आयुष्यामध्ये आपल्याला हे कॉन्फ्लिक्ट पाहायला मिळतं, की स्ट्रगल, त्याचा जो संघर्ष आहे तो चालू आहे. आणि कॉन्फ्लिक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि त्यामुळं हे एलिमेंट आहे कॉन्फ्लिक्ट, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, लँग्वेज और स्टाईल. नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द लँग्वेज. Language or style. The language and the techniques used by the author for the narration of the course of events is known as the style. आता लँग्वेज और स्टाईल, लँग्वेज खूप महत्त्वाचे आहे आणि त्याने वापरलेली टेक्निक कुठली वापरली आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. The language and the technique used by the author for the narration of the course of events is known as the style. त्याची जी शैली आहे, त्याची लिखाणाची जी पद्धत आहे, त्यांनी वापरलेली लँग्वेज कुठल्या प्रकारची आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अन ऑथर कॅन बी एक्सटेन्सिव्ह व्होकॅबलरी. खूप मोठ्या प्रमाणात तो एक्सटेन्सिव्ह व्होकॅबलरी, शब्दभांडार खूप असतो त्यामध्ये, आपल्याला इम्प्रेसिव्ह लँग्वेज पाहिलं. अँड हाय फ्रेजेस, चांगल्या प्रकारच्या तो फ्रेजेस वापरतो. आणि इट मे बी लेकॉनिक, आणि मोजक्या शब्दात तो जास्तीत जास्त मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. अँड वूड राईट ओनली टू द पॉईंट ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ मीटिंग हिज पर्पज. नाव सी द फ्रेंड्स, हिअर द लँग्वेज ऑफ द ऑथर, लँग्वेज ऑफ द रायटर इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर, बिकॉज रीडर इज व्हेरी अट्रॅक्टेड टू द लँग्वेज. कारण लेखकाची जर भाषा चांगली असेल, वाचताना आनंद मिळत असेल तर वाचक वाचत असतो. कारण जर लिखाणाची भाषा जर व्यवस्थित नसेल तर आपण ते पुस्तक वाचत नाही. म्हणून लँग्वेज ही कशा असली पाहिजे, तर एक्सटेन्सिव्ह व्होकॅबलरी, त्यामध्ये वाक्यरचना, नंतर त्याचं जे मांडण्याचं आहे लेकॉनिक, लेकॉनिक म्हणजे मोजक्या शब्दात ते वापरणं, वेगवेगळ्या फ्रेजेस वापरणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जी आपण फिगरेटिव्ह लँग्वेज कवितेमध्ये पाहतो त्याचप्रमाणे ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस. तो कशा प्रकारे लिंग्विस्टिक डिव्हायसेसचा वापर करतो हे लेखक, आणि टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. आणि त्यामुळे ती नॅरेटिव्ह, ते कथन आहे
त्यांनी जे लिहिलेलं आहे ते कसं होतं, इफेक्टिव्ह होतं. म्हणजे ह्या ठिकाणी आपणाला लँग्वेज खूप महत्त्वाचे आहे. वि स खांडेकरांची लँग्वेज पहा, पु ल देशपांड्यांची लँग्वेज पहा, आणि ग्रामीण साहित्यकार आनंद यादवांची लँग्वेज पहा तुम्ही, की ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत त्यानुसार ते आपल्या लँग्वेजचा यूज करत असतात. म्हणजे इट इफेक्ट्स, त्याचा इफेक्ट्स आपल्यावरती होणं गरजेचं आहे. ऑल दिस फॅक्टर्स डिसाईड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन. आणि त्याची शैली जी आहे, टेक्स्चरची शैली आहे नॅरेशनची, इट क्रिएट्स अँड इम्पॅक्ट ऑन द रीडर्स. आणि त्याचा परिणाम हा वाचकावरती होतो. जर लँग्वेज चांगली असेल, त्याची स्टाईल, त्याची शैली, लिहिण्याची शैली जर चांगली असेल तर त्याचा 100% परिणाम हा वाचकांवरती होत असतो. See the friends, page number 176. Before discussing this here, shall we stop here? Next topic we'll see in the next lecture. Thank you very much.